अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम यांसारख्या दिग्गज कलाकारांनी दिलेली 42 लाखांची मदत कुठे गेली? 49 लाखांच्या ठेवी मोडून महामंडळाचा कसला विकास केला हे मेघराज राजे भोसले आणि संचालक मंडळांना जाहीर करावं. कलाकारांचं आरोग्य, त्यांच्यासाठी घरकुल योजना, योग्य आणि वेळेवर मानधन, पेन्शन आणि सभासदांचा सन्मान ठेवण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक रिंगणात उतरल्याचं अभिनेते आनंद काळे यांनी सांगितलं. आम्ही चित्रकर्मी आहोत, राजकारणी नाही हे लक्षात घ्या, असं भावनिक आवाहन त्यांनी सभासदांना केलंय. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 7 जून रोजी होतीये. एकीकडे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, अभिनेता सुशांत शेलार यांच्यासह 14 जणांनी पॅनेल बनवलं आहे. तर त्यांच्या विरोधात अभिनेते आनंद काळे, निर्माता विजय शिंदे, दिग्दर्शक सतीश रणदिवे, विजय राणे, लेखक पितांबर काळे, मिलिंद अष्टेकर, रणजित जाधव, सतीश बिडकर यांच्यासह 14 जणांचं पॅनेल आहे. या पॅनेलला बिनविरोध निवडून आलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा पाठिंबा आहे. आज चित्रकर्मी पॅनेलनं पत्रकार परिषद घेतली. 10 वर्ष सत्ता असतानाही विद्यमान संचालक मंडळाला महामंडळांच्या सभासदांसाठी कसलीही भरीव कामगिरी करता आली नाही. गेल्या 10 वर्षात केवळ 2 सर्वसाधारण सभा झाल्या. सभासदांचा आवाज दाबण्याचं काम केलंय. 30 ते 40 हजार सभासदांना अ वर्गात आणून त्यांना मतदानाचा अधिकार देणं गरजेचं असल्याचं आनंद काळे यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात जे काय 42 लाखाचं आपल्याला बऱ्याच जणांनी मदत केलेली होती, त्यात जॉन अब्राहम, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यासारखी मोठी नावं आहेत, रितेश देशमुख आहेत, तरीसुद्धा तुम्हाला 49 लाख रुपयाची एफडी फोडण्याची गरज का भासली याचे कधी उत्तर देणार आहे? तुम्ही नुसतेच आरोप करण्यात जर वेळ घालवणार असाल तर तुम्ही जे काय घोळ केलेले आहेत त्याची उत्तरं कधी देणार? आणि ते सगळं बाजूला सारून, आरोप प्रत्यारोप बाजूला सारून पुढच्या 5 वर्षामध्ये महामंडळासाठी किंवा या चित्रपट व्यवसायात काम करणाऱ्या लोकांसाठी काम काय करणार हे कधी दाखवणार आहे का? त्याच्यासाठी एक व्हिजनची गरज आहे. म्हणून आज चित्रकर्मी पॅनलची स्थापना झालेली आहे. दरम्यान नीलम शिर्के यांनी माघार घेतल्यामुळेच आपण बिनविरोध निवडून आल्याचं अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सांगितलं. कार्यकारिणीला विचारात न घेता मेघराज राजे भोसले यांनी मनमानी पद्धतीनं कारभार केलाय. महामंडळाच्या ठेवी मोडून खाल्ल्या, सभासदांची वर्गणी लुटल्याचा आरोप सतीश रणदिवे आणि विजय पाटकर यांनी केला. मेघराज राजे भोसले यांच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या पॅनेलमधील 5 जणांनी चित्रकर्मी पॅनेलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आपलं पॅनेल भक्कम झालंय. सभासदांच्या हिताचा कारभार करून महामंडळाचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न चित्रकर्मी पॅनेलकडून केला जाईल असं सांगण्यात आलं. पत्रकार परिषदेला विजय शिंदे, गणेश तळेकर, विजय राणे, पितांबर काळे, महेश देशपांडे, मिलिंद अष्टेकर, निलेश बुट्टे, सदानंद सूर्यवंशी, प्रकाश जाधव, अनिल सुतार, सतीश बिडकर, रणजित जाधव उपस्थित होते.